जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी हत्तीणीला वनतारा जामनगर गुजरातला नेल्याच्या निषेधार्थ आज माधवनगर ग्रामस्थांच्या वतीने काळ्या फिती लावून उद्योगपती अंबानींचा निषेध करण्यात आला। जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या नांदणी तालुका शिरोळ येथील श्री जिनसेन भट्टारक मठातील माधुरी हत्तीणीला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंबानी यांच्या मालकीच्या खाजगी वनतारा गुजरात येथे नेण्यात आले। पेटा या अमेरिका स्थित संघटनेने या संदर्भात याचिका दाखल केली होती। 35 वर्ष काळजीपूर्वक सांभाळलेल्या नांदणी मठातील माधुरी या हत्तीणीला या संघटनेमुळेच गुजरातला नेण्यात आले। ही संघटना प्राणीमात्रांची काळजी घेण्यासाठी स्थापन झाली असल्याचे सांगण्यात आले येते। मात्र देशभरातील लाखो कत्तलखान्यामध्ये हजारो जनावरे रोज मारली जातात। त्या विरोधात पेटा संघटनेने हायकोर्टात जाऊन कत्तलखाने बंद पाडलेले नाहीत। पेटा संघटनेचे महाराष्ट्रातील देवस्थानकडील हत्तीवरच प्रेम असल्याचे दिसते। महाराष्ट्रामध्ये तसेच देशामध्ये अनेक नरभक्षक वाघ, बिबट्या यांनी लोकांचे जीव घेतलेले आहेत। त्या संदर्भात या संघटनेने काही केल्याचे ऐकिवात नाही। देशातील अनेक मोठमोठ्या शहरांमध्ये अनेक भटकी जनावरे, कुत्री यांची सोय करण्यासाठी या संघटनेने काय केले असा प्रश्न निर्माण झाला। केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारने तात्काळ हत्तीणीला परत द्यावे अशी मागणी करत अंबानीचे जिओ आणि रिलायन्स उत्पादनावर बहिष्कार माधवनगरमधील ग्रामस्थांनी टाकला। यावेळी समस्त जैन समाज आणि माधवनगरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 8 दिवसापूर्वी जैन समाजाचा नांदणी येथील माधुरी हत्ती हा अंबानी यांनी कटकारस्थानानं न्यायालयाबरोबर हात मिळवणी करून म्हणा किंवा त्यांना मॅनेज करून जो गुजरातला नेला त्याचा निषेध करण्यासाठी आज जैन समाज याचबरोबर आम्ही बाकीच्या समाजाचे सुद्धा जे आम्ही जैन समाजाला मानतो किंवा जैन समाजाबरोबर आहोत यासाठी आम्ही आज काळ्या फिती लावून इथे एक आंदोलन केलं, मूक मोर्चा माधवनगरमध्ये काढला। त्याच पद्धतीनं महाराष्ट्र शासनाची सुद्धा यामध्ये कमजोरी आहे असं मला वाटतं, कारण मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जवळजवळ 2,500 एकर परिसरामध्ये आहे आणि ती महाराष्ट्र शासनाच्या मालकीचं आहे आणि महाराष्ट्र शासन या हत्तीला सांभाळायला सक्षम नव्हता म्हणून गुजरातला पाठवला का काय अशी शंका येते। मग अशा कुचकामी सरकारचा निषेध आम्ही करतो आणि या शासनानं जर आपल्याला हत्ती सांभाळायला येत नाही तर राजीनामा द्यावा। त्याच पद्धतीनं पेटा ही संघटना यांनी अहवाल दिला की हत्ती तिथं व्यवस्थित सांभाळला जात नाही, त्याच्यावर उपचार होत नाहीत। पेटा संघटनेला एवढा मोठा हत्ती दिसला पण रस्त्यावर फिरणारी मोकाट गाढवं, कुत्रे, डुकरं अशा प्रकारचे प्राणी ज्या प्राण्यांना दुखापती झालेल्या आहेत त्या दुखापतीच्यावर उपचार न करता, आणि माझं मत असं आहे या अंबानीनं एक सल्ला आहे, तुम्ही एवढंच जर आता जनतेसाठी आणि सामाजिक काम करायचं ठरवलंय तर महाराष्ट्रामध्ये आमच्या माधवनगरमध्ये सगळ्यात जास्त आता डुकरं फिरतात आणि त्यांना दुखापती होत आहेत, तर ही सगळी डुकरं तुम्ही त्या वनतारामध्ये घेऊन जावा आणि ते तुम्हाला द्यायला आम्ही पाहिजे तर इथून ट्रकचं भाडं सुद्धा आम्ही माधवनगरवासी द्यायला तयार आहे। गाढवं डुकरं सगळी तुम्ही इथनं घेऊन जावा, आमची त्याला संमती आहे, कोणीही विरोध करणार नाही। त्याच पद्धतीनं नांदणीमध्ये जनशोभ माजला, त्या हत्तीवर प्रेम करणाऱ्या लोकांनी लहान लहान मुलांनी सुद्धा पोलिसांच्या गाड्या फोडल्या, त्यांच्यावरती शासनानं अगदी तत्परतेनं कारवाई केली, त्यांच्यावर केसेस घातल्या। आपण बाकीच्या गोष्टी तिथं गुंडगिरी एवढी चालू आहे महाराष्ट्रात, त्याच्यावर काय कारवाई होत नाही। तर माझी शासनाकडे या निमित्ताने एक मागणी आहे तुमच्या माध्यमातून